कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। वेगळी चव आणि औषधी गुणधर्म यामुळे प्रसिद्ध असलेला अलिबागमधील पांढरा कांदा आता बाजारात आलेला आहे। पांढऱ्या कांद्याच्या काढणीचे काम सध्या वेगात सुरू असून वाळलेल्या कांद्याच्या वेण्या बनवण्याचे काम सुरू झाले आहे। यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे। व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची उचल करत आहेत आणि नवीन कांद्याला चांगलाच भाव देखील मिळतोय। अलिबाग तालुक्याच्या काही भागात अवघ्या 250 हेक्टरवरती पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते। या कांद्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत। स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेत पांढऱ्या कांद्याच्या बीजोत्पन्नाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मी एकच तरुण वर्गाला किंवा शेतकऱ्याला सांगू शकतो, शेतीकडे जर सकारात्मक दृष्टीने बघितलं तर आपण काहीही करू शकतो। म्हणजे एक ही माती आपली आहे, काली माती, ती खरोखरच आई समान आहे। म्हणजे त्याच्यातून आपण कुठलंही पीक उगवू शकतो किंवा एक जर खरोखर मेहनत केली तर आज साधा शेतकरी आज एवढा रोजगार निर्मिती करू शकतो। हे एक तरुण पिढीने शिकून किंवा चांगलं एक त्यातून तो एक घेण्यासारखं आहे ते। म्हणून शेतीकडे बघताना सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे शेतकऱ्याने किंवा तरुण पिढीने। पण आता तरुण पिढीला रोजगाराच्या ज्या इकडे आपल्या का म्हणजे रोजगाराची जी अडचण आहे, जर शेती असेल तर त्याच्यात पाण्याचं नियोजन करून शेतीमध्ये जर उतरली तर चांगल्या पद्धतीने शेती केली तर किती लोकांना रोजगार देऊ शकतो, हे एक ताजं उदाहरण आहे। सध्या अलिबाग तालुक्यामध्ये पांढऱ्या कांद्याचे जे क्षेत्र आहे ते 250 हेक्टर आहे आणि हे क्षेत्र खूप वर्षापासून 250 हेक्टर पर्यंतच आहे। ते क्षेत्र विस्तार करण्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-2025 अंतर्गत अलिबागचा पांढरा कांदा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे। त्यामध्ये कृषी विभागाचं शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य आहे। हे क्षेत्र लवकरच 250 हेक्टरचं दुप्पट करून 500 हेक्टर आणि 500 हेक्टरचं 1000 हेक्टर असं करण्याचा विचार कृषी विभागाचा आणि माननीय कलेक्टर साहेब श्री किशन जावळे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम राबवला जात आहे। सध्या जे बीजोत्पादन प्रकल्पातला जो पीक आहे ते सध्या 50% फुलोरा अवस्थामध्ये आहे। नोव्हेंबर महिन्यापासून साधारण आमचं रोप भिजवण्याचं काम चालू होतं। तेव्हापासून आपण रोपची हे करतो, रोप भिजवतो, नंतर एक 15 दिवस झाले की त्याची बेंदणी करतो। बेंदणी सुरू झाले की 2 महिन्यात परत महिना झाला की आम्ही कांदे लावण्याचं काम चालू करतो। कांदे लावणी झाले की पुन्हा 15 दिवसांनी त्याला बेंडणी चालू होते आणि नंतर एक 2 महिने झाले की कांदा तयार होतो। मग आम्हाला कांदे काढण्याचं काम चालू होतं। एक 15 दिवसांनी आम्ही माला बांधण्याचं हे काम चालू करतो। म्हणजे नोव्हेंबर पासून जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत आमचं हे काम चालू असतं सतत। 3 महिन्याचं असतं। हा 3-3.5 महिने आमचे जातातच ह्या कामामध्ये। आणि ह्याच्यामुळे आम्हाला काय होतं, गावात रोजगार मिळतात। ह्यांच्याकडे तर बरेच आदिवासी लोक असतात, बाहेरचे गावातले लोक अशी कामाला येतात। असं आमचं काम चालू असतं एक 4 महिने। त्याच्यामुळे आम्हाला काय होतं, आम्ही बदलीचं पण होतो। आम्ही आता आमचं काम असेल तर आम्ही बदलीवर जातो आणि नसेल कुठे तर मजुरीसाठी पण जातो। ह्याने आम्हाला एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली, म्हणजे गावातल्या गावात महिलांना संधी हे मिळते, रोजगार मिळतो ह्याच्यातून आम्हाला।